कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्याने सामाजिक धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध आले आहेत। त्याचा फटका मंडप व्यावसायिकांना बसला आहे। मंडप व्यावसायिक आर्थिक विवेचनातून जात आहेत। त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण घेण्यात आले। कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता। त्यामुळे सामाजिक धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध आणले आहेत। त्याचा फटका मंडप व्यावसायिकांना बसला आहे। मंडप व्यावसायिक आर्थिक विवेचनेतून जात आहेत। यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। दरवर्षी मार्च जून या कालावधीत लग्नसराई असते। त्यामुळे या कालावधीत मंडप डेकोरेटर्स, वादक, केटरर्स, मंगल कार्यालय, लॉन्स, फोटोग्राफर, पुरोहित, रंगोळी, फेटे व्यावसायिक आदी लाइटिंग व्यवसाय करणाऱ्यांना चालना मिळत असते। यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे सर्व व्यवसाय ठप्प होते। देशात 23 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता। त्यामुळे सर्व सोहळे बंद झाले होते। आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यामुळे शासनानं किमान 500 नागरिकांच्या हजेरीत विवाह समारंभ व अन्य कार्यक्रम घेण्याची परवानगी देण्यात यावी। या मागणीसाठी जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशनतर्फे क्युमाइन क्लबजवळ एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। यावेळी दिलीप पारख, रमेश तुवाल, सुनील सोनार, अजय अग्रवाल आदी उपस्थित होते। संपूर्ण महाराष्ट्रात ऑल महाराष्ट्र टेंट डीलर वेलफेअर असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशन, धुळे जिल्हा लाइटिंग डेकोरेटर, धुळे जिल्हा घोडा बग्गी असोसिएशन, धुळे जिल्हा लॉन्स व मंगल कार्यालय मालक संघटना, तसेच धुळे जिल्हा दूध वितरक संघटना, धुळे जिल्हा कापड व्यापारी संघटना, किराणा व्यापारी संघटना या तसेच व्यावसायिक छायाचित्रकार या सगळ्यांच्या पाठिंब्याने आम्ही आजही एक दिवसीय उपोषण व लाक्षणिक धरणे आंदोलन करीत आहोत। आमच्या प्रमुख मागण्या मार्च 2020 पासून आमचा धंदा ठप्प झालेला आहे। बँकेचं व्याज चालू आहे। त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। त्यामुळे आम्ही आत्महत्या करण्यास प्रवृत्त झालेलो आहोत। शासनाने आमच्या मागण्या सहानुभूतीने त्यावर विचार करून आम्हाला 500 लोकांपर्यंत कार्यक्रम करण्याची परवानगी द्यावी अशी आम्ही शासनाकडे कळकळीची विनंती करीत आहोत। MDTV साठी अभिजित मोहिते, धुळे।